आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी रुपाली चाकणकर यांच्याशी खास बातचीत केली आहे। पाहूयात। माझ्यासोबत रुपाली चाकणकर मॅडम, काय सांगाल, एक पहिली महिला उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटलेली आहे। पुरोगामी महाराष्ट्र कायम प्रश्न विचारायचे की महिला नेतृत्व कधी, म्हणून मला असं वाटतं आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या रूपाने महाराष्ट्राला एक महिला नेतृत्व मिळते आणि महाराष्ट्राच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी आज शपथ घेतली। या निर्णयाचं मी स्वागत करेन। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आमचा पक्षश्रेष्ठी या सगळ्यांनी जो निर्णय घेतला तो अतिशय योग्य होता असं मला वाटतं। त्या निर्णयाचं निश्चितपणाने आम्ही सगळेजण स्वागत करू। महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून, महिला प्रदेश अध्यक्ष म्हणून निश्चितपणाने एक महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना या गोष्टीचं मनापासून समाधान वाटतं। पण परिस्थिती वेगळी आहे, क्षण वेगळा आहे आणि वेगळ्या वातावरणामध्ये घेतला गेला आहे, याच्या वेदना देखील आहे। काय अपेक्षा वाटतात ताईंनी, वहिनींनी कशा प्रकारे कामं केली आणि काय काय केलं? खरं तर वहिनींनी काठेवाडीपासून बारामतीमध्ये प्रचंड कामाचा व्याप उभा केलेला आहे। आम्ही फार जवळून त्यांचं काम पाहिलेलं आहे आणि आपल्याला असं वाटत असेल त्या नवीन नेत्या, अजिबात असं नाही। दादांच्या राजकारणाच्या प्रवासामध्ये त्या सहभाग नोंदवत राहिले। इतका मोठा तालुका बारामती सांभाळत असताना त्यांचा सक्रिय सहभाग कायम राहिला आहे। 2009ला काठेवाडीला निर्मल ग्राम पुरस्कार मिळालेला आहे आणि फार मोठ्या परिवारातून त्या येत असताना त्यांनी ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने पेलत खूप महिलांना रोजगार देण्यापासून खूप उपक्रम राबवलेले, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हे नवीन नाही। गेली वर्षभर ते राज्यसभा सदस्य म्हणून काम करताना चांगल्या पद्धतीचं काम केले, त्याच्यामुळे आता दादांनी जे काम केले आणि दादांची जी स्वप्न राहिलेली ती पूर्ण करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या कामकाज पाहतील हा विश्वास आम्हाला वाटतो। ते रुपालीताई, कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सह किरण जाधव, आवाज इंडिया।